बारामतीमध्ये पवार कुटुंबात राजकीय महाभारत सुरू झालंय। सुनेत्रा पवार या बारामतीच्या रणांगणामध्ये उतरलेल्या असतानाच प्रचारातून पार्थ पवार गायब झालेत। पार्थ पवारांच्या गायब होण्याने बारामतीतल्या अजित पवारांच्या प्रचारावर परिणाम होण्याची मोठी शक्यता आहे। पाहूयात। बारामतीच्या रणमैदानात सुनेत्रा पवार उभ्या ठाकल्या असताना अजित पवारांचा पार्थ मात्र रणमैदानात दिसत नाहीये। आई बारामती जिंकण्यासाठी पायात भिंगरी लावून फिरत असताना मुलगा पार्थ मात्र बारामतीत दिसत नाही। बारामतीच्या राजकीय महाभारतात अजित पवार विरुद्ध शरद पवार असं राजकीय द्वंद्व सुरू आहे। शरद पवारांसोबत पूर्ण पवार कुटुंब तर अजित पवार यांच्यासोबत फक्त त्यांची 2 मुलं आणि सुनेत्रा पवार आहेत। बारामतीतून राजकीय अस्तित्व सिद्ध करण्याचं अजित पवार यांच्या समोर आव्हान असताना या युद्धात पार्थ मात्र कुठेच दिसत नाही। सुरुवातीच्या काळात पार्थ पवार बारामतीमध्ये प्रचार करताना दिसत होते, पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेताना दिसत होते, पण गेल्या 5 ते 6 दिवसांपासून पार्थ पवार गायब झाल्यासारखं दिसतंय। ही बाब माध्यमांच्या नजरेतूनही सुटली नाही। याबाबत जेव्हा अजित पवारांना विचारलं तेव्हा त्यांनी हे असं उत्तर दिलं। पार्थ पवार दिसत नाहीयेत प्रचारामध्ये बारामतीमध्ये। ते गुप्त पद्धतीने प्रचार करतात, गनिमी काव्याने प्रचार चालू आहे। ते गुप्त पद्धतीने प्रचार करतात, गनिमी काव्याने प्रचार चालू आहे। पार्थ पवार यांच्या नाराजीची अनेक कारणं सांगितली जातात। पार्थ पवारांना राज्यसभा निवडणुकीची उमेदवारी हवी होती, अजित पवारांनी ती दिली नाही म्हणून पार्थ पवार रुसल्याचं सांगितलं जातंय। या शक्यतेला राष्ट्रवादीतून अजून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही, पण अजित पवारांनीच एका मुलाखतीत पार्थ पवार शीघ्रकोपी असल्याचं सांगितलं होतं। राजकारणात एक घाव 2 तुकडे असं चालत नाही। अजित पवारांनाही याची मोठी किंमत चुकवावी लागली आहे। पार्थ पवारांचं राजकीय अस्तित्व फार मोठं नसलं तरीही हातघाईच्या लढाईवेळी पार्थ रणमैदानात नसणार हे अजित पवारांसाठी थोडंसं चिंतेचं कारण ठरू शकतं। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।